नमस्कार श्रोते हो, एक ववी ज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या अध्याय 7 यामधील 77च्या पुढील वव्या घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा. भ्रांतीचे निखडुळे, रेवले आस्थेचे अवगाळे. रजोगुणाचे निखळाळे, स्वर्गु गांजे. तमाचे धारसे वाड, सत्वांचे स्थिरपण जाड. किंबहुना दुवाड, माया नदी. पै पुनर्आवृत्तीची नि उघडे, झळंबती सत्यलोकीचे हुंडे. घाये गहबडती धोंडे, ब्रह्मगोळकांचे. तया पानियाचे नि वहिलेपणे, अझोनी न धरती वांभाने. ऐसा मायापुर हा कवने, तरी जेलगा एथ एक नवलाऊ. जो जो कीजे तरनो पाऊ, तो अपाऊ. होयते एक स्वयंबुद्धीच्या बाही, रिंगाले तयांची शुद्धीची नाही. एक जाणिवेचे डोही, गवेची गिळले. एक वेदत्रयाचिया सांगाडी, घेतल्या अहंभावाचिया धोंडी. ते मदमिनांच्या तोंडी, सगळेची गेले. एकी वयसेचे जाड बांधले, मंग मनमथाचिये कासे लागले. ते विषय मगरी सांडिले, चघळोनिया. आता वृद्धकयाचा तरंगा, माझी मती भ्रंशाचा जरंगा. तेने कवळ जाता ती पैगा, चहूकडे. आणि शोकांचा कडा उपडत, क्रोधांच्या अवंती दाटत. अपादी गिधी चुंबीजत, उधावला ठाई. मग दुःखाचे नि बरबटे बोंबले, पाठी मरणाचिये रेवे रेवल. ऐसे कामाचे कास्य लागले, ते गेले वाया. एकी यजनक्रियेची पेटी, बांधोनी घातली पोटी. ते स्वर्ग सुखांच्या कपाटी, शिरकोनी ठेले. या वव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज येथे सांगतात, जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूपी गाळात प्राणी रतून रजोगुणांच्या खळबळीने स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असते, हिच्यात तमोगुणांची मोठी धार असून सत्वगुणांचा मोठा स्थिरपणा आहे. फार काय सांगू, अरे ही माया नदी फार घातक आहे. हिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्यलोकीचे बुरजावर जाऊन आदळते व त्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळतात. त्या पाण्याचा जोर एवढा की तो अजून तो पूर ओसरत नाही. असा हा मायेचा पूर कोण तरुण जाईल. या माया नदीचे एक आश्चर्य आहे की ही तरुण जाण्यासाठी जो जो प्रयत्न करावेत तो अपायच होतो. तो कसा तर ऐक. एक आपल्याच बुद्धिरूपी बाहुबलाने तरुण जाऊ म्हणून हिच्यात पडले, पण ते बेपत्ताच झाले. एकाला शहाणपणाच्या डोहात गर्वाने गिळून टाकले. कित्येकांनी तरुण जाण्यासाठी 3 वेदांची सांगड करून त्यावर अहंकार रूप दगड घेतला. त्यामुळे ते गर्वरूपी माशांच्या तोंडात संपूर्णच गेले. कित्येकांनी तारुण्याच्या जोरावर
तरुण जाण्यासाठी कंबर कसली. मग ते मदनाच्या कासेला लागले तेव्हा विषयरूपी सुसरीने चघळून टाकले. आता ते म्हातारपण रूपी लाटेमध्ये बुद्धिभ्रंशरूपी जाळ्यात चारी बाजूने जखडले जातात आणि शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोवऱ्यात गुरफटून जिथे ते वर येतात तिथे संकटरूपी गिधाडाकडून टोचले जातात. नंतर ते दुःखरूपी चिखलाने भरले मग मरणाच्या गाळ्यात फसले. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय गेला ते वाया गेले. कित्येकांनी क्रियारूपी पेटी माया नदी तरण्याकरता पोटाशी बांधली. ते स्वर्गसुखांच्या कपारीपर्यंत अडकून राहिले. एकी मोक्षी लागावयाचिया आशा केला कर्म बाह्यांचा भरवसा परी ते पडले वळसा विधी निषेधांच्या जेथ वैराग्याची नावना रिगे विवेकांचा तागा न लगे वरी काही तरो या योगे तरी विपायतो ऐसे तरी जीवेचिया अंगवने ये माया नदीचे तरणे हे कासयासारखे बोलणे म्हणावे पा जरी अपथ्यशिळा व्याधी कळे साधूसी दुर्जनांची बुद्धी कारांगी सांडी रिद्धी आली सांती जरी चोरा संभा दाटे अथवा मीना गळू घोटे ना तरी भेडा उलटे विवेसी जरी पाडास वागुर करांडी का मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पैलथंडी देखती जीव म्हणोनी गा पंडूसुता जैसा सकामान जानवेची वनिता तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया एलीचे थंडी सरले माया जळ जया सद्गुरु तारे पुढे जे अनुभवांचे कासे गाढे जया आत्मनिवेदन तराडे आकाळले जे अहंभावाचे ओझे सांडोनी विकल्पाचिया झुळका चुकावोनी अनुरागाचा निरुता होनी पाणी ढाळू जया ऐक्याचिया उतारा बोधांचा जोडला तारा मंग निवृत्तीचिया पैलतिरा झेपावेल जे ते उपरतीच्या वावी सेलत सोहंभावाचेनी थावे पैलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटे. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या अध्याय 7 यामधील 100 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.